नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. दिव्यांगांच्या जीवनामध्ये आनंद मिळावा याकरता पुण्यामध्ये दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह आयोजित करण्यात आला होता. तेव्हा आपण जाऊयात या विवाह सोहळ्याला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मराठी भाषेला अभिमतचा दर्जा मिळाला. गेले 99 वर्ष मराठी भाषेचं साहित्य संमेलन महाराष्ट्रात किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होत आहे. आता महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी त्याचं कार्यालय आल्यामुळे त्या ठिकाणची निवडणूकही तितकीच महत्त्वाची आहे. कारण 99, 100, 101 अशी तिन्ही साहित्य संमेलनं आता ही पुण्यातून टिळक रोडवरनं नियंत्रित केली जाणार. पण यावर्षी साहित्य परिषदेमध्ये निवडणुकीचा रंग आहे. त्याकरता पॅनेल्सही उभी राहिली आहेत. उत्कर्ष परिवर्तन पॅनेलच्या वतीनं देण्यात आलेली ही माहिती. झूम मीटिंगद्वारे भाजपचे पदाधिकारी राजेश पांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर त्या झूम मीटिंगमध्ये केलेला आहे. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पॅनल उभं करतोय असं राजेश पांडे यांनी सांगितलेलं आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी सातारच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप साहित्य संस्थात करणार नाही असं जाहीर आश्वासन दिलेलं होतं आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत असं काही घडणार नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला पाहिजे. आणि राजेश पांडे जे मतपत्रिका ताब्यात घ्या, मतपत्रिकांचं काय करायचं मी सांगतो, मतपत्रिका पोस्टाच्या मार्गाने कशा आणायच्या वगैरे सांगतायत, तर राजेश पांडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे की निवडणूक यंत्रणेमध्ये आमिष दाखवणं, मतपत्रिका ताब्यात घेण्याची भाषा करणं हा गंभीर गुन्हा आहे, गंभीर बाब आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न राजेश पांडे यांनी करू नये. मुख्यमंत्री खोटं बोलतायत असा संदेश समाजात जाता कामा नये. आणि मुख्यमंत्र्यांविषयी त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत नितीन गडकरी साहेबांसारखी आपली भूमिका स्पष्ट करा की आजपर्यंत साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये पक्षीय पॅनल किंवा कुठल्या संघटनेचं पॅनल उतरलेलं नाही. साहित्य क्षेत्रामध्ये राजकारण आणू नये आणि साहित्य परिषदेमध्ये पक्षीय पॅनल राजेश पांडेंनी करू नये. राजेश पांडेंनी ह्या निवडणुकीतून बाजूला जावं आणि त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल योगेश सोमनचं ह्याच्यामध्ये फेअर निवडणूक व्हावी.
कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप कुठल्याही पक्षाचा असू दे. निधी आणू म्हणजे जर त्यांना निधी द्यायचाच आहे तर संस्था ताब्यात देऊ नये. मराठी भाषा टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे. NBTची केंद्राची संस्था आहे, तिला हिंदीचं धोरण पुढे न्यायचं आहे. त्यामुळे हिंदीच्या धोरणाबद्दल राजेश पांडेंनी NBTची मदत घेऊ नये महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी, आमची स्पष्ट भूमिका आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं 3 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये MITच्या वतीनं काही देशातल्या गाजलेल्या नागरिकांचा आणि विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. ही माहिती संस्थेच्या वतीनं आज एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. MIT वर्ल्ड पीसच्या वतीनं पुण्यातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ श्री डॉक्टर मोहन आगाशे, त्याचप्रमाणे संगीतकार व सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांनाही प्रदान करण्यात येणार. मी डॉक्टर चिटणीस, कुलगुरू MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे. दरवर्षी भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात 3 फेब्रुवारीला. यावर्षी हा 22वा पुरस्कार सोहळा 3 फेब्रुवारीला MITच्या कोथरूडच्या प्रांगणामध्ये होणार आहे. तर यामध्ये आपण 4 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा अवॉर्ड देऊन सन्मान करणार आहोत. त्यांची नावं सांगतो. आचार्य श्रेष्ठ जो अवॉर्ड आहे शिक्षण क्षेत्रात काम केलेला आहे डॉक्टर श्रीवर्धनी साहा, या एंटरप्रिनरशिप या विषयात IIM बंगलोरमध्ये प्राध्यापिका आहेत. त्यानंतर आहेत मिस S ज्योतिमणी, या खासदार आहेत चेन्नईमधून आणि त्यांचंही काम उत्कृष्ट आहे. तर यंग पार्लमेंटेरियन म्हणून हा अवॉर्ड देतोय. तिसरा आहे पुण्यातलेच प्रोफेसर डॉक्टर मोहन आगाशे सर, त्यांना सर्वजण ओळखतात. थिएटर, सिनेमा आणि सायकोलॉजी या 3 याच्यावर त्यांचं उत्कृष्ट काम आहे. चौथा आहे तो उस्ताद अमजद अली खान, सरोदवादक आहेत आणि त्यांचं हा पुरस्कार देऊन आम्हाला आनंद होत आहे. तर या सर्व पुरस्कारांसाठी आपण MIT कोथरूडमध्ये 3 फेब्रुवारीला 5 ते 7 या वेळात यायचंय. सर्वांना सस्नेह आमंत्रण. पुरस्काराचं स्वरूप हे 2.5 लाख रुपये त्याचं आहे, आपण देतो प्रत्येकाला. आणि एक सायटेशन ऑफ अवॉर्ड आणि एक अवॉर्ड ट्रॉफी देतो आणि एक ज्ञानेश्वरांची प्रतिमा. कोणाच्या हस्ते पुरस्कार हा डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते दिला जातो दरवर्षी.